नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आता माघ पौर्णिमा येत आहे आणि ह्या माघ पौर्णिमेचे विशेष असं महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना या दिवशी काही पूजापाठ करायचे आहेत. तर ही माघ पौर्णिमा नक्की कधी आहे? 11 फेब्रुवारीला आहे की 12 फेब्रुवारीला आहे? याची संपूर्ण माहिती या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगत आहे. आणि तुम्हाला पूजा कशी करायची आहे, या दिवशी तुम्हाला काय करणं खूप महत्त्वाचं आहे, हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगत आहे. तर या महिन्याच्या शेवटची पौर्णिमा जी आहे ती माघ पौर्णिमा आपण साजरी करत असतो. आणि या दिवशी जगाचे जे पालनहार आहेत, रक्षक आहेत, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेला विशेष असं महत्त्व आहे. यांची पूजा या दिवशी तुम्हाला करायचीच असते. तसेच पवित्र नदीमध्ये तुम्हाला स्नान करायचं आहे. प्रत्येक देवीदेवतांची पूजा, विशेष अशी पूजा करताना नदीमध्ये स्नान करणं हे पूर्वापार चालत आलेलं आहे. जर आपल्याला जवळ नदीमध्ये स्नान करणं जर शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलचे 2-3 थेंब टाकणं हे खूप गरजेचं आहे. कारण आपल्यावरती जी नकारात्मकता असते किंवा आपल्या शरीरामध्ये जी नकारात्मकता असते ती दूर झाल्याशिवाय आपण भगवंताशी एकरूप होतच नाही. त्यामुळे आपण कितीही पूजापाठ केला किंवा काही केलं तर आपण भगवंताजवळ पोचू शकत नाही. जेव्हा आपण गंगाजलने आपलं जे शरीर असतं ते साफ करत असतो किंवा आपण स्नान करत असतो गंगाजलनी, तेव्हा ते आपलं पूर्ण शरीर साफ होत असतं. आपण एक स्वच्छ नवीन आपण तयार होत असतो. आपल्या भक्तीसाठी असेल किंवा परमेश्वराशी भेटण्यासाठी असेल. तर असं तुम्हाला नदीमध्ये स्नान करायला जर जमणार नसेल तर तुम्ही 2-3 थेंब गंगाजलचे टाकून तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. तेही तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही. घरात चिमूटभर जी हळद आहे ती तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची, अगदी चिमूटभर हळद. त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. त्याने सुद्धा आपण एकदम पवित्र होत असतो. तर अशामध्ये तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची पूजा केल्याने जीवन आनंदी होत असतं, अशी परंपरेनुसार धार्मिक श्रद्धा आहे लोकांची आणि खूप परंपरेनुसार हे चालत आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, पौर्णिमेचा शुभ प्रसंगी भक्त भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची योग्य पद्धतीने पूजा करतात. त्यामुळे त्यांचे जीवन आनंदी होते. याशिवाय आनंद आणि समृद्धी वाढवण्यासाठी उपवास देखील पाळला जातो. माघ पौर्णिमेला उपवास केल्याने पापांपासून मुक्ती मिळत असते आणि धनप्राप्ती देखील आपल्याला होत असते. कारण आपण माता लक्ष्मीची पूजा करतोय आणि आपले सर्वात देवाधिदेव आपण भगवान विष्णू यांची जर पूजा दोघांची एकत्रित केली तर माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते, भगवान विष्णूसुद्धा प्रसन्न होतात. त्यामुळे आपल्याला आपली पापांपासून मुक्ती होत असते आणि आपल्याला धनप्राप्तीसुद्धा होत असते. काही लोक म्हणत आहेत की माघ पौर्णिमा ही 12 फेब्रुवारीला आहे, तर काही लोक म्हणत आहेत की ते 11 फेब्रुवारीला आहे. तर आपण नक्की कधी साजरी करायची किंवा उपवास कधी करायचा, पूजा कधी मांडायची, तर माघ पौर्णिमा ही कोणत्या दिवशी साजरी करायची, यामध्ये सगळ्यातच गोंधळ झालेला आहे. तर बघा मित्रांनो, पंचांगानुसार माघ पौर्णिमेची योग्य तारीख कोणती आहे, तर ती 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:55 वाजता सुरू होणार आहे आणि ती 12 फेब्रुवारी संध्याकाळी 7:22 असणार आहे, म्हणजे 7:22ला ती संपणार आहे. तर सनातन धर्मामध्ये आपण उदय तिथीला महत्त्व देत असतो. तर बघा, 12 फेब्रुवारी रोजी जेव्हा सूर्य उगवणार तेव्हा सूर्याने ही पौर्णिमा पाहिलेली आहे. कारण 12 तारखेला संध्याकाळी 7:22 ही पौर्णिमा असणार आहे. त्यामुळे आपल्याला 12 तारखेची जी पौर्णिमा आहे ती गृहीत धरायची आहे. 12 तारखेला तुम्हाला उपवास करायचा आहे. भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची पूजा तुम्हाला 12 तारखेला करायची आहे, 12 फेब्रुवारीला. तर अशामध्ये तुम्हाला सूर्योदयापूर्वी उठायचं आहे. स्नान करून तुम्हाला आपली जी नित्याची देवपूजा आहे ती करायची आहे. आपला मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करायचा आहे, रांगोळी काढायची आहे, तिथे दिवा प्रज्वलन करायचं आहे. तुमच्या तुळशी मातेला तुम्हाला पाणी व्हायचं आहे, फूल, अक्षदा, हळद कुंकू व्हायचं आहे. तुळशीमध्ये अगरबत्ती लावा, दिवा लावा. त्यानंतर तुमची जी तुम्ही जिथे विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा मांडणार आहात ती जागा तुम्हाला स्वच्छ करायची आहे. तिथे पाटावरती लाल कपडा पसरवायचा आहे. भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची मूर्ती ठेवा, फोटो ठेवा. मूर्तीला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर मूर्तीच्या खाली थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत. गणपती बाप्पा
सुपारी स्वरूपात तुम्हाला मांडायचे आहेत. फुलांचा हार तुम्हाला अर्पण करायचा आहे. देवी लक्ष्मीला 16 शृंगाराचं वस्तू तुम्हाला द्यायच्या आहेत. ओटीचं सामान तुम्हाला द्यायचं असतं. त्यानंतर तुपाचा दिवा तिथे तुम्हाला लावायचा असतो. अगरबत्ती लावायची असते. भगवान विष्णूंना सगळ्यात प्रिय शंख तिथे तुम्हाला स्थापन करायचा असतो. आणि माता लक्ष्मीच्या ज्या काही आवडीच्या वस्तू असतात, म्हणजे कवड्या असतील किंवा कमळगट्ट्याची माळ असेल, यापैकी तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्हाला तिथं ठेवायचं आहे. नसेल तरी काही हरकत नाही. जर लक्ष्मी यंत्र असेल, श्रीयंत्र असेल, तेही तुम्हाला पूजेमध्ये मांडणं खूप शुभ तुम्हाला ठरेल. त्यानंतर तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. बघा, लक्षात घ्या मित्रांनो, लक्ष्मी मातेच्या, भगवान विष्णूंच्या कोणत्याही पूजेमध्ये तुपाच्या दिवाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही 2 दिवे लावा, एक तेलाचा लावा, एक तुपाचा लावा. तुपाच्या दिव्यामध्ये अगदी तुम्ही चमचाभर तूप टाकून थोडा वेळ का होईना, एक 5 मिनटं 10 मिनटं जरी तुम्ही तो तुपाचा दिवा लावला तरी खूप आहे. पण तुम्हाला या दिवशी तुपाचा दिवा हा लावायचाच आहे. भगवान विष्णूंचे मंत्रजप तुम्हाला करायचे आहेत. विष्णू चाळीसा तुम्हाला पठण करायचं आहे. त्यानंतर विधीनुसार तुम्हाला आरती वगैरे करायचं आहे. व्रतकथा वाचायची आहे. जर तुम्हाला यापैकी काहीच वाचणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावू शकता. कारण पौर्णिमा असेल, कुठलेही आपले सणवार असतात, त्या तिथीनुसार लाईव्हला सगळे म्युझिक किंवा सगळ्या कथा असतील, सगळे मंत्र असतील, ते चालू असतात लाईव्हमध्ये. तर तिथे तुम्ही बघू शकता, ऐकू शकता किंवा मोबाईलवरती लावू शकता. त्यानंतर मिठाई असेल, फळे असेल, ह्या गोष्टी तुम्हाला माता लक्ष्मी, भगवान विष्णू, गणपती बाप्पा यांना अर्पण करायच्या आहेत. आपल्या कुलदेवतेला देखील विसरायचं नाही. आपल्या कुलदेवतेला देखील नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आपल्या ज्या मंदिरामध्ये असेल तिथे. नाहीतर असं नाही की आपण जेवढी पूजा मांडले त्यांनाच फक्त आपण मिठाई नैवेद्य वगैरे दिला आणि आपल्या कुलदेवतेला, तर असं करायचं नाही. आपण प्रथम कुलदेवतेला नैवेद्य दाखवायचा. त्यांनाही आपण जे काही फुलं आहेत, हे आहेत, ते सर्व त्यांनाही तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि विष्णू माता लक्ष्मी यांनाही अर्पण करायचं आहे. आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी शांती प्राप्त व्हावी यासाठी आपण त्यांना आशीर्वाद मागायचे आहेत. तर अशी होती ही आजची माहिती. ही पौर्णिमा जी आहे, माघ पौर्णिमा, ती खूप महत्त्वाची आहे. या दिवशी तुम्हाला उपवास करायला जमणार नसेल तर भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची पूजा तरी नक्की करा. तेही घरात जमणार नसेल तर जवळपासच्या भगवान विष्णूंचं मंदिर असेल, माता लक्ष्मीचं मंदिर असेल, तिथे जाऊन या. किंवा आपल्या मंदिरामध्येच त्यांच्या मूर्तीला हळद कुंकू लावून नैवेद्य वगैरे तरी त्यांना तुम्ही या दिवशी दाखवायला हवा. किंवा विष्णू चाळीसा वगैरे तुम्हाला या दिवशी पठण करायचं आहे. तर हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. ज्यांच्या घरात सतत भांडणं होत असतात अमावस्या पौर्णिमेला, किंवा अजून काही जर प्रॉब्लेम असतील घरामध्ये, कोणतं काम होत नाही, किंवा कोणाची नजर लागली असेल, तुम्हाला सतत वाटत असेल की माझ्यावरती कोणी बाहेरून करणी वगैरे काही केलं असेल, किंवा वाईट काही जादू तुमच्यावरती केली, असं तुम्हाला सतत जर वाटत असेल, जाणवत असेल, तर पौर्णिमेची ही पूजा तुम्ही नक्की करून बघा. त्याचा नक्की तुम्हाला अनुभव येईल आणि तुमची हर एक मनोकामना पूर्ण होईल. आणि तुम्हाला कोणी हात पण लावू शकत नाही किंवा तुमच्यावरती कोणी बोट पण लावणार नाही, एवढी शक्ती या दिवशीच्या पूजेमध्ये असते. त्यामुळे तुम्ही न भीता ही पूजा नक्की करायला हवी आणि याचा अनुभव तुम्ही नक्की घ्यायला हवा. तर अशी होती आजची ही माहिती. मी अजून याच्यावरती व्हिडिओ टाकणार आहे. तुम्ही प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.